हॅलो स्टुडंट, मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ सीड बघितलं होतं. त्याचं ओव्हरऑल स्ट्रक्चर बघितलं होतं आपण. त्याचा आउटर पार्ट काय असतो आणि त्याचा इंटरनल पार्ट काय असतो, म्हणजे त्याच्या नेमका आतमध्ये कोणते कोणते पार्ट्स असतात आणि त्याच्या बाहेर कोणते कोणते पार्ट्स असतात. जसे की आता सीड कोट आहे हे त्याच्या बाहेर असतं, त्याचबरोबर एम्ब्रायो जो आहे तर तो त्याच्यामध्ये असतो. एम्ब्रायोचे देखील आपण पार्ट बघितले होते, प्लमोल, रॅडिकल, मायक्रोपेल हे सगळे आपण बघितले होते. आज आपल्याला त्याचे टाइप्स बघायचे आहेत, टाइप्स ऑफ सीड. मग सीडचे जे कॉटिलिडॉन्स असतात म्हणजे त्याचे जे दलपुंज असतात तर त्या दलपुंजांवरून त्याचे प्रकार पडतात. देयर आर टू टाइप्स ऑफ सीड, मोनोकॉटिलिडॉनस अँड डायकॉटिलिडॉनस. म्हणजे त्याचे जे कॉटिलिडॉन्स असतात तर कॉटिलिडॉन्स वरून त्याचे दोन पार्ट पडतात. एक मोनोकॉटिलिडॉनस सीड आणि दुसरा आहे डायकॉटिलिडॉनस सीड. मग मोनोकॉटिलिडॉनस, आता मोनो मीन्स काय होते, एक, म्हणजे ज्याच्यामध्ये एक दलपुंज आहे किंवा एक बीजपत्री ज्या वनस्पती असतात तर त्यांना आपण म्हणणार मोनोकॉटिलिडॉनस सीड. म्हणजे असे सीड की ज्याच्यामध्ये एकच बीजपत्र असेल तर त्याला आपण म्हणणार मोनोकॉटिलिडॉनस सीड. आणि इथे जर बघितलं आपण तर इथे आहे डाय. डाय मीन्स काय होते, दोन, म्हणजे ज्याच्यामध्ये दोन कॉटिलिडॉनस आहेत किंवा दोन कॉटिलिडॉन्स आहेत तर त्यांना म्हणणार आपण डायकॉटिलिडॉनस सीड. असे सीड की ज्याच्यामध्ये दोन बीजपत्र आहेत किंवा दोन दलपुंज आहेत तर त्यांना आपण म्हणणार डायकॉटिलिडॉनस सीड. मग याचा आपल्याला पार्ट बघायचे आहेत की नेमकं. आता आपण स्टेजेस पण बघितल्या होत्या की ग्रोथच्या स्टेजेस कशा असतात. जसे की आपण काल जर्मिनेशनची काय बघितली, डेफिनेशन बघितली. द प्रोसेस ऑफ डेव्हलपमेंट ऑफ सीड टू द प्लांट. सीडचं प्लांट मध्ये कन्व्हर्शन होण्याची जी पण काही प्रोसेस आहे, सीड पासून प्लांट तयार होण्याची जी पण काही प्रोसेस आहे त्याला आपण जर्मिनेशन बघितलं होतं. मग नेमकं हे जे दोन टाइप्स आहेत आपले, मोनोकॉटिलिडॉनस सीड आणि डायकॉटिलिडॉनस सीड, तर यांच्यामध्ये कशा प्रकारे मग आपल्याला डेव्हलपमेंट बघता येईल किंवा या प्रत्येक पार्टचं काही वेगळं असतं का हे आपल्याला बघायचं आहे. म्हणूनच मग आता आपण स्ट्रक्चर ऑफ सीड बघितलं, परंतु आज त्याच्या कॉटिलिडॉन्स वरून त्याचे जे प्रकार पडतात तर त्याचं स्ट्रक्चर आपण बघणार आहे. जसे की आता मोनोकॉटिलिडॉनस सीड जे आहे तर त्याला शॉर्ट मध्ये मोनोकॉट सुद्धा म्हटलं जाते. त्याचबरोबर डायकॉटिलिडॉनस सीड जे असतात तर त्यांना शॉर्ट मध्ये डायकॉट सुद्धा म्हटलं जाते. मग आता त्याचं आपण स्ट्रक्चर बघूयात. डायग्रामच्या माध्यमातून आपण ते एक्सप्लेन करून घेऊयात की एकदल जे असतात, एकदल बीज जे असतात किंवा द्विदल जे बीज असतात तर ते कशा प्रकारे असतात. मग फर्स्ट इथे मी तुम्हाला एक्झाम्पल दिले कॉर्न सीड. कॉर्न मीन्स काय होते, मका. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये मका, तुम्हाला परिचयाचा आहे की मक्याचा जे दाणा असतो तर तो कशा प्रकारे असतो. त्याचबरोबर आपण व्हीट पण घेऊ शकतो, म्हणजे गहू किंवा ज्वारी घेऊ शकतो किंवा बाजरी सुद्धा घेऊ शकतो. हे सगळे जे एक्झाम्पल्स आहेत तर ते मोनोकॉट्सचे एक्झाम्पल्स आहेत. मग त्याचं सीड कशा प्रकारे असते ते आपल्याला बघायचं आहे. जसे की आता मी इथे फॉर एक्झाम्पल कॉर्न सीड घेतलं. कॉर्न सीडचे हे जे वरचं कव्हर आहे, आउटर कव्हर, त्याला म्हणणार आपण सीड कोट. बीजाचं जे आवरण असतं तर ते हे वरचं आवरण जे आहे तर त्याला म्हणणार आपण सीड कोट. आता त्याच्यामध्ये जे आहे तर ही एक लेअर असते आणि त्याच्यामध्ये एम्ब्रायो असतो. एम्ब्रायो मीन्स काय होते, गर्भ किंवा एक जे बेबी प्लांट असते ते त्या बीज मध्ये असते. बियांच्या मध्यभागी एक बेबी प्लांट असते तर ते बेबी प्लांट त्यालाच आपण एम्ब्रायो सुद्धा म्हणतो. मग ते आहे हे, आणि हे बेबी प्लांट्स आपल्याला तिथे दिसेल. इथे थोडंसं आपल्याला काय याच्यामध्ये ग्रीन कलर दिसेल, म्हणजे ग्रीन पिगमेंट जे आहे तर ते अवेलेबल असेल. आणि याच्यावरचे हे जे कव्हर दिसते आपल्याला तर त्याला आपण म्हणणार कॉटिलिडॉन. त्याला काय म्हणणार आपण, कॉटिलिडॉन. म्हणजे आता फक्त थोडक्यात आपल्याला मोनोकॉट्सचं बघायचंय की एम्ब्रायो कुठे असतो आणि त्याचे जे दल आहे किंवा कॉटिलिडॉन्स जे आहे तर ते कशा प्रकारे असतात. मग याच्यामध्ये एकच दल असतो, याचा कुठलाही प्रकार पडत नाही, एकच कॉटिलिडॉन असते, म्हणून त्याला आपण काय म्हणणार, मोनोकॉट्स. नेक्स्ट वन इज द डायकॉट्स. आता डायकॉट्स साठी आपण फॉर एक्झाम्पल कुठलेही घेऊ शकतो जे द्विदल आहेत. जसं की आता इथे मी बीन सीड घेतलं, सोयाबीनचं जे दाणा असतो तर तो घेऊ शकतो किंवा ग्राम्स म्हणजे हरभऱ्याचा दाणा सुद्धा, हे सुद्धा डायकॉट्स मध्ये येतात. किंवा तूर आहे, मूग आहे, उडीद आहे, हे सुद्धा काय येतात, डायकॉट्स मध्ये येतात. मग या डायकॉट्सचं जे बीज आहे तर त्याचं हे जे बाहेरचं आवरण आहे त्याला आपण म्हणणार सीड कोट. म्हणजे ते जे वरतून आपल्याला दिसेल तर त्याला म्हणणार आपण सीड कोट.
आणि ते जेव्हा फोडल्या जाईल किंवा मध्ये बघितल्या जाईल तर सेम याच्यासारखेच त्याचे, परंतु त्याचे जे कॉटिलिडॉन्स आहेत तर हे आपल्याला 2 दिसतील. हे एक कॉटिलिडॉन्स आहे, त्याचबरोबर हे एक, म्हणजे त्याचे जे कॉटिलिडॉन्स आहेत तर इथे किती कॉटिलिडॉन्स अवेलेबल आहेत? 2. त्याचबरोबर याच्यामध्ये हा जो पानांचा पार्ट दिसतोय आपल्याला, याला म्हणणार आपण एम्ब्रायो. बेबी प्लांट असतं त्याच्यामध्ये आणि तिथे छोटस असं जे पानं दिसत आहेत आपल्याला ते हे झालं त्या बेबी प्लांटचं स्ट्रक्चर, तिथल्या एम्ब्रायोचं जे स्ट्रक्चर आहे बीजामधलं तर ते. आणि इथे सुद्धा ग्रीन पिगमेंट असतं ज्याच्यावरून आपल्या लक्षात येईल की हे काय आहे? एम्ब्रायो आहे. आणि नंतर ते बीज आपण लावल्याच्या नंतर याच्यातून मग प्लांट येणार आहे. मग हे झालं डायकॉट्सचं एक्सप्लेनेशन. आता याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की फॉर एक्झाम्पल म्हणून किंवा ऍज अ ऑब्झर्वेशन म्हणून एक ऍक्टिव्हिटी करायची आहे तुम्हाला, की 2 आपल्याला कुंड्या घ्यायच्या आहेत मातीने भरलेल्या आणि एका कुंडीमध्ये आपल्याला मक्याचं जे दाणा आहे तर तो लावायचा आहे. मक्याचे 2-3 जे दाणे आहेत तर ते तुम्ही त्या कुंडीमध्ये टाका आणि दुसऱ्या कुंडीमध्ये जे बीन्स सीड आहेत किंवा ग्राम सीड आहेत, हरभऱ्याचे दाणे असतील किंवा जे पण तुमच्याकडे डायकॉट्स अवेलेबल असतील तर त्याचे सीड घ्या आणि दुसरी जी कुंडी आहे तर त्याच्यामध्ये ते डायकॉट्स टाका आणि त्याला फुल्ली जिथे तुम्हाला फ्रेश एअर दिसेल किंवा सनलाईट भरपूर प्रमाणात जिथे एअर आणि सनलाईट येत असेल अशा ठिकाणी त्या दोन्ही पण कुंड्यांना ठेवा आणि त्याचं 8 दिवस ऑब्झर्वेशन करा. या ऑब्झर्वेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल स्टेजेस ऑफ ग्रोथ. कशाच्या स्टेजेस? फ्रॉम सीड टू द प्लांट, डेव्हलपमेंट ऑफ सीड टू द प्लांट, म्हणजे सीडचं प्लांट मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्शन होतं तर हे तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीच्या माध्यमातून लक्षात येईल ऍज अ प्रॅक्टिकल. ठीक आहे, याच्यानंतरचा जो पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. थँक्यू.